पुण्यामध्ये जोरदार पावसाचं आगमन झालं। यामुळे खेसे पार्क ते लोहगाव रस्ता पूर्णतः बंद झाला। नागरिकांना कलवड वस्ती परिसरामध्ये शेकडो वाहनं उभी करून पायी लोहगावकडे जावं लागलं। जवळपास 4 ते 5 किलोमीटर पायपीट करावी लागलेली आहे, तर बसेसला देखील या पाण्यातून जाणं आता अवघड झालेलं आहे। पुण्यातील आपण सध्या ही दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये जोरदार पावसानं खरं तर काल दिवसाची सुरुवात झाली आणि यामुळे खेसे पार्क ते लोहगाव हा रस्ता पूर्णतः बंद झाल्याचे या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। त्यामुळे 4 ते 5 किलोमीटर पायपीट करत पुणेकरांना या भागातून जावं लागलेलं आहे। बसेस सुद्धा या भागातून जाऊ शकलेल्या नाहीयेत आणि काल पहिल्याच पावसामध्ये आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। पुण्याच्याच लोहगाव वाघोली रोड मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे। शहरामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। यामुळे अपघात होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। दरम्यान पुणेकरांनी महापालिकेच्या गलथान कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। थोड्या वेळापूर्वीच आपण खेसे पार्क लोहगाव या मार्गावरची दृश्य पाहिली। आता मात्र लोहगाव आणि वाघोली या दरम्यान असणाऱ्या या मार्गावरची आपण दृश्य पाहतोय। सगळीकडे पाणीच पाणी झाल्यामुळे या पाण्यातून मार्ग काढणं खरं तर अवघड होत चाललेलं आहे आणि म्हणूनच पुणेकरांनी महापालिकेच्या कारभारावरती आता तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आणि पुण्याजवळ असणाऱ्या वडगाव शेरीमध्ये सुद्धा काल जोरदार पाऊस झाला। या पावसाचं पाणी अनेकांच्या घरात शिरलेलं आहे, यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय। बऱ्याच सोसायट्यांच्या पार्किंग मध्ये पाणी साचल्यामुळे वाहनांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। लोहगाव, वडगाव शेरी, खेसे पार्क ही खरं तर एकमेकाच्या जवळपास असणारेच भाग आहेत आणि या संपूर्ण भागामध्ये काल झालेल्या जोरदार पावसामुळे कशा पद्धतीने जनजीवन विस्कळीत झालेलं या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। ही वडगाव शेरी या भागातली दृश्य आहेत। पार्किंग लॉट मध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहनांचं नुकसान झालंय। अनेकांच्या घरामध्ये सुद्धा या पावसाचं पाणी गेलेलं आहे। काल पहिलाच पाऊस पुण्यामध्ये झाला आणि या पहिल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केलेलं आहे। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत। अप्परोटा या ठिकाणी झाड पडल्यामुळे एकाला आपला जीव गमवावा लागलेला आहे, तर लोहगाव कलवड वस्ती या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे काही लोक अडकून पडलेले। या अडकलेल्या तिघांची एनडीआरएफच्या जवानांनी सुटका केलेली आहे। पुण्यातील आपण ही घटना पाहतोय। काल पहिलाच पाऊस पुण्यामध्ये झाला आणि यामध्ये झाड पडण्याच्या अनेक ठिकाणी घटना घडलेल्या आहेत, तर अप्परोटा या भागामध्ये झाड पडल्यामुळे एकाला आपला जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे।